पुण्यश्लोक फाउंडेशन निर्मित या भव्य दिव्य ऐतिहासिक महानाट्य पुण्यश्लोक या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील आमच्या आशाताई राम शिंदेजी, आमचे मित्र माजी आमदार रामहरी रुपनवारजी, अमरजीत राजेजी, स्वप्नील राजेजी, नितीन वाघमोडेजी, याची निर्मिती संकल्पना करणारे धनंजय मारुती तांडलेजी, मंचावर उपस्थित सर्व कलाकार मंडळी, उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर दोघांनाही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि आपल्या सगळ्या 14 कोटी नागरिकांच्या वतीने मी मनपूर्वक अभिवादन करतो, नतमस्तक होतो. दातृत्व, कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व या सगळ्यांचा संगम हे आपण अहिल्यादेवींच्या आयुष्यातनं पूर्णपणे पाहतो. 300वे जन्मशताब्दी वर्ष अहिल्यादेवी होळकरांचं आपण त्या ठिकाणी साजरं करतो आहोत. आणि म्हणून प्रशासक कसा असावा, मुत्सद्दी नेतृत्व कसं असावं, प्रेमळ पण न्यायप्रिय असावं आणि समाज सुधारक पण असावं, या सर्व पंच गोष्टींची एकत्र ताकद आणि त्याचं रूप म्हणजे आपल्या अहिल्यादेवी होळकर आहेत. आणि त्यांचं पूर्ण जीवन जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर तर त्या चालल्याच, पण त्यांनी केलेलं कार्य हे हिंदुस्थान, मी तर म्हणेन जगात राहणारे हिंदुस्थानवर प्रेम करणाऱ्या कोणालाही न विसरता येईल इतकं अतुलनीय काम हे आपल्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केलेलं काम असेल, महिलांच्या हक्कासाठी केलेलं कार्य, आज आपण पाहतो युनोमध्ये, जगामध्ये सगळीकडे चर्चा होते की आमच्या माता भगिनींचा अधिकार, स्वातंत्र्य. पण त्या काळात 250-300 वर्षापूर्वी महिलांच्या हक्काच्या खऱ्या पुरस्कर्त्या, संरक्षक या आमच्या अहिल्यादेवी होळकर होत्या. आज आपण पाहतो की शेतकऱ्यांची साठी सातत्याने कार्य करताना शासन असो, प्रशासन असो, देशभरातले शास्त्रज्ञ, वैज्ञानिक असोत, यांना प्रचंड परिश्रम करायला लागतात आणि केलेही पाहिजेत. पण या शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य याचं आदर्श उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर आमच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाकडे बघावं लागेल. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, प्रशासन नावाची व्यवस्था आज आपल्याला सहज वाटते की एखाद्या प्रशासकीय कार्यालयात आपले अधिकार काय, आपल्याला काय मिळालं पाहिजे. पण या प्रशासकीय व्यवस्था या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याची सुरुवात केली, त्या प्रशासकीय व्यवस्था त्या काळात 200-250 वर्षापूर्वी त्याचं जबर नेतृत्व हे आपल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातून आपल्याला त्या ठिकाणी संपूर्णतः दिसतं. सामान्यांसाठी केलेलं कार्य असेल, आणि ज्याचा उल्लेख रुपनवारजी तुम्ही केलात की धर्मपरायणता या विषयामध्ये गंगा घाट ते आमच्या ज्योतिर्लिंगांचं पुनरुत्थान, पुनर्जीवन हे कठीण काम, आवश्यक काम जे आजही
हिंदुस्थान मधला प्रत्येक नागरिक तिथे जाऊन ती भावना पावन व्यक्त करतो, ती धर्मपरायणता, दानशूरपणा. आणि अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातला ज्या वेळेला आपण हे बघतो की त्यांनी उभ्या केलेल्या आमच्या ज्योतिर्लिंगांचं मंदिर असेल, तसंच त्यांच्या आयुष्यामध्ये असलेला मानवतावाद, ह्या मानवतावादाचं आदर्श उदाहरण या आमच्या अहिल्या देवींच्या रूपानं आम्ही त्या ठिकाणी पाहतो. कृषी कर पद्धत असेल, प्रजेवर सातत्याने प्रेम करणं असेल, केवळ तेवढंच नाही, प्राणी मात्रावर सुद्धा एका अर्थाने वसुदैव कुटुंबकम. ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, जे माझ्यात आहे जे तुझ्यात आहे, जो जे वांछील तो ते लाहो. असं प्राणी मात्रावर सुद्धा त्याच पद्धतीने प्रेम करणाऱ्या जीवनाचं सार हे आमच्या अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनातून बघायला मिळतं. काशी विश्वेश्वराचं आजचं मंदिर आहे, तो सगळा भाग आहे, परिसर आहे, गंगा घाट आहे. आज सुद्धा ज्यावेळेला तिकडे आपण जातो त्यावेळेला बघतो आमच्या अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा तिकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विशेष प्रयत्नातून त्या ठिकाणी बसवला आहे. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर राजधानी बदलली आणि ती राजधानी इंदोरवरून महेश्वर या ठिकाणी आल्यावर तिथे वस्त्रोद्योग यात केलेलं कार्य सुद्धा आजही त्या ठिकाणच्या महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर, म्हणजे एक माणूस एका आयुष्यामध्ये कला, संस्कृती, लोककला, लोकनाट्य, धर्मपरायण, प्रशासन, महिला अधिकार, कृषी अधिकार, वस्त्रोद्योग या सगळ्यात काम करू शकतं का? तोंडात बोट घेऊन आपण विचार करू, पण हे सगळं प्रेरणारूपी आमच्या अहिल्यादेवीच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने, सांस्कृतिक विभागाने ठरवलंय की आम्ही प्रत्येक विभागामध्ये अहिल्यादेवींच्या या पद्धतीच्या जीवनपटाचा परिचय करून देणारी ही महानाट्य प्रत्येक विभागामध्ये नाही, प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाऊन करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठरवलेली आहे. आणि त्यामध्ये पुण्यश्लोकलाही योग्य जबाबदारी, योग्य वाटाघारण आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. अन्य करणारे आपले कलाकार आहेत, त्यांनाही, म्हणजे आता शिवाजी मंदिरला एक कार्यक्रम आहे मुंबईला, मी आज इथे आहे पण तिथेही कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. केवळ तेवढंच नाही, त्यांच्या जीवनावर कॉफी टेबल बुक अद्यावत, जे कॉफी टेबल बुक अशा सरकारी, निमसरकारी, महत्वाच्या कार्यालयात आणि व्यक्तींकडे राहील की ते पुस्तक बघितलं आठवेल, अरे माता भगिनींच्या अधिकाराची चर्चा जग आज करतंय, माझ्या अहिल्यादेवींनी 250-300 वर्षापूर्वी केली आहे आणि ती आमची संस्कृती आहे. संभाजीनगर येथे त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी विद्वत परिषद सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय, येणाऱ्या काळामध्ये एक विशेष इंडियन पोस्ट भारत डाक विभागातर्फे महाराष्ट्र सरकार एक टपाल तिकीट सुद्धा माझ्या अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यकर्तृत्वासाठी त्या ठिकाणी प्रचार करणार आहे. मुंबईमध्ये आता येते गुढीपाडवाचा सण आणि मुंबईमध्ये गिरगावातली शोभायात्रा ही जगात त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. यावेळेला आम्ही ठरवलंय त्या गिरगावच्या शोभायात्रेत सुद्धा माझ्या अहिल्यादेवी होळकरांचा तो रथ तिकडे आम्ही बरोबर घेऊन जाणार आणि संपूर्ण देशाला आणि राज्याला त्याची ओळख करून देण्याचा विषय सुद्धा आहे. चोंडी येथे 31 मे रोजी अशातही भव्य सांस्कृतिक कार्यक्रम हा सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत. आणि म्हणून माता भगिनींना माझं निवेदन आहे, विनंती आहे
बंधू भगिनींना निवेदन आहे, आपल्या आयुष्यामध्ये एक तरी गुण, किमान एक तरी गुण या माझ्या अहिल्या देवी, पुण्य श्लोक तुम्ही म्हणालात की पुण्य श्लोक ही उपाधी सुद्धा माझ्या अहिल्या देवीला मिळाली. तिच्या जीवनातला आणि त्यांच्या आदर्शातला एक गुण तरी आपल्या आयुष्यामध्ये परिपूर्ण किमान उतरवणं, हीच खरी भावांजली, आदरांजली, अभिवादन आणि त्यांच्या रस्त्यावर मार्ग करण्याची आपली असलेली अधिष्ठान दाखवणारी आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात, मला बोलवलात, त्याबद्दल मी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा आश्वस्त करतो की पुण्यश्लोकचे अजूनचे प्रयोगही राज्यभर करण्याची संधी आपला अधिकार म्हणून आपल्याला देऊ, आपला अधिकार म्हणून आपल्याला देऊ, याबद्दल निश्चिंती राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.